थोडा विचार करूया. महामार्गावर गाडी अत्यंत वेगात धावत असताना अचानक कोणीतरी चालकाचे डोळे अगदी 33 मीटरपर्यंत घट्ट बांधून ठेवले तर काय होईल? बापरे, ऐकायलाच इतकं भयानक आणि म्हणजे शुद्ध वेडेपणाच वाटतोय. हो ना. पण जेव्हा ताशी 60 किलोमीटर वेगाने गाडी चालवताना आपण फक्त 2 सेकंड मोबाईल पाहतो, तेव्हा आपण रोज नक्की हाच वेडेपणा करत असतो. म्हणजे बघा ना, रस्ता सुरक्षेचे नियम लहानपणापासून सर्वांना माहिती असतात. लाल सिग्नल, सीट बेल्ट हे सगळं पाठ असतं. पण तरीही शहाण्या माणसांकडून रस्त्यावर अत्यंत साध्या आणि जीव घेण्या चुका का होतात? अगदी बरोबर. आणि याच मानसिक दरीचा वेध घेण्यासाठी आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण हर घर से एक सैनिक या पुस्तकातील केवळ 4थ्या प्रकरणावर लक्ष केंद्रित करणार आहोत. नक्कीच. आणि आपण हे जरा बारकाईने समजून घेऊया, कारण आजची ही चर्चा खूप महत्वाची आहे. अभाव हा अपघातांचा मुख्य प्रॉब्लेम कधीच नसतो. यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती गाडी घेऊन रस्त्यावर उतरते ना, तेव्हा ती व्यक्ती फक्त एक यंत्र चालवत नसते, तर ती स्वतःच्या सवयी, स्वतःचा अति आत्मविश्वास आणि स्वतःच्या खाजगी मर्यादाही त्या गाडीच्या स्टेअरिंगवर घेऊन बसलेली असते. म्हणजे माहिती आणि प्रत्यक्ष कृती यांच्यातली ही दरी खरोखरच अचंबित करणारी आहे. जसं एखादा पट्टीचा क्रिकेटपट्टू असतो. हो, त्याला क्रिकेटचे सगळे बेसिक नियम माहिती असतात, पण जेव्हा मॅचचे प्रेशर वाढतं तेव्हा तोच अनुभवी खेळाडू एखादी अत्यंत साधी चूक करतो आणि विकेट गमावतो. रस्त्यावरही असंच काहीसं होतं का? अगदी तसंच होतं. माणूस जेव्हा एखाद्या गोष्टीची वारंवार सवय करून घेतो, तेव्हा त्याचा मेंदू एका ऑटो पायलट मोडवर जातो. ऑटो पायलट म्हणजे तो स्वतःहून विचार करणं थांबवतो? होय, तो प्रत्येक कृतीचा नव्याने विचार करणं थांबवतो. आणि बघा ना, इथूनच खऱ्या धोप्याला सुरुवात होते. मेंदू स्वतःची ऊर्जा वाचवण्यासाठी जाणीवपूर्वक घेतलेले निर्णय आणि अंगवळणी पडलेल्या सवयी यातला फरकच विसरून जातो. पण थांबा, मला इथे एक गोष्ट समजून घ्यायची आहे. म्हणजे ज्ञानाकडून आपण आता या अनुभवाकडे वळूया. अनेकदा असं म्हटलं जातं की गाडी चालवण्याचा अनुभव जेवढा जास्त तेवढी सुरक्षितता जास्त. बरं. जर एखाद्या व्यक्तीने समजा 20 वर्ष सुरक्षित गाडी चालवली असेल तर तो अनुभव नक्कीच कामी येत असेल ना. जसं की आपली आई रोज न बघताही पोह्यांमध्ये अगदी अचूक मीठ टाकते, कारण तिची वर्षानुवर्षांची सवय झालेली असते. मग ड्रायव्हिंगमध्ये ही सवय चांगली का मानली जाऊ नये? खूप चांगला मुद्दा आहे. पण मी सांगेन की आईच्या हाताची ती सवय स्वयंपाक घरात सुरक्षित आहे, कारण घरातला गॅस अचानक जागा बदलत नाही. हे बरोबर आहे. 20 वर्षे कोणतीही मोठी दुर्घटना न होता प्रवास केला, याचा अर्थ त्याने 20 वर्ष सुरक्षित ड्रायव्हिंग केली असं अजिबात होत नाही. अरेच्या, मग तो अनुभव काय कामाचा? याला मानसशास्त्रात सर्व्हायव्हल बायस म्हणजे निव्वळ बचाव असू शकतो असं म्हणतात. कदाचित त्या चालकाच्या बेजबाबदारपणाला रस्त्यावरच्या इतर लोकांनी वेळेवर ब्रेक मारून ऍडजस्ट करून घेतलं असेल. बापरे, म्हणजे ज्याला आपण ड्रायव्हिंगचा दांडगा अनुभव समजतो ते केवळ आपलं नशीब असू शकतं. हे थोडं भयानक आहे. नक्कीच. जास्त अनुभवामुळे माणसामध्ये एक प्रकारचा खोटा आत्मविश्वास निर्माण होतो आणि तो आत्मपरीक्षण करणं सोडून देतो. सवयींमुळे माणूस स्वतःला प्रश्न विचारत नाही. या पुस्तकात फेमिलियर रोड इल्युजन म्हणजेच परिचित रस्त्याचा भ्रम नावाची एक भन्नाट संकल्पना दिली आहे. ती या अनुभवाच्या दाव्याला पूर्णपणे छेद देते असं मला वाटतं. हो, अगदी बरोबर. आपण जेव्हा एखाद्या ओळखीच्या रस्त्यावरून जातो, समजा दादरला किंवा स्वारगेटला जाणाऱ्या आपल्या नेहमीच्या ऑफिसच्या रस्त्यावरून, रोजचाच रस्ता असतो तो, तेव्हा आपला मेंदू तो रस्ता खऱ्या अर्थाने बघत नाही. मेंदूची ऊर्जा वाचवण्यासाठी तो ॲक्टिव्ह विजन बंद करतो आणि स्मृतीच्या आधारे गाडी चालवतो. हे सर्व नकळत घडत असतं. याचाच अर्थ त्या नेहमीच्या रस्त्यावर एखादा विशिष्ट ठिकाणी एखादा खड्डा आहे हे जर मेंदूला आधीच माहीत असेल तर बरोबर त्या खड्ड्याजवळ आल्यावर पाय आपोआप ब्रेकवर जातो. बरोबर. पण या स्वयंचलित सवयीचा इतरांना कसा फटका बसतो? इथेच तर ज्ञानबाची मेख आहे. त्या ओळखीच्या खड्ड्याजवळ अचानक ब्रेक मारल्यावर किंवा गाडी वळवल्यावर मागून येणाऱ्या एखाद्या नवीन ड्रायव्हरला त्या खड्ड्याचा कोणताही अंदाज नसतो. तो पूर्णपणे पुढच्या गाडीवर विसंबून असतो. अगदी. तो पुढच्या गाडीच्या वेगावर अवलंबून असतो आणि एका चालकाचा तो खाजगी अनुभव दुसऱ्यासाठी अचानक जीवघेणा धोका बनतो. ओळखीच्या रस्त्यावर मेंदू प्रमाणापेक्षा जास्त रिलॅक्स होतो. आणि जसे ओळखीच्या रस्त्यावर आपण रिलॅक्स होतो आणि शॉर्टकट्स घेतो, तसेच आपण आपल्या रोजच्या सवयींमध्येही शॉर्टकट्स घेतो. सवयींमध्ये शॉर्टकट्स घेण्याची प्रवृत्ती खूप वाढते. आणि इथेच खरी गंमत आहे, कारण या शॉर्टकट्सचा सर्वात मोठा बळी ठरतात आपले हेल्मेट आणि मोबाईलचे नियम. नक्कीच. अनेकदा आपण म्हणतो
अरे नाक्यावरच्या किराणा दुकानातच तर जायचंय, कशाला हवंय हेल्मेट? किंवा ट्रॅफिकमध्ये गाडी उभी असताना फक्त 2 सेकंदांसाठी व्हॉट्सअप मेसेज किंवा तो OTP बघायचा असतो. हे 2 सेकंद खूप महागात पडू शकतात. तेच तर, हे 2 सेकंद इतके धोकादायक कसे असू शकतात? या पुस्तकात यालाच द 2 सेकंड लाय म्हणजेच 2 सेकंदांचा खोटेपणा म्हटलं आहे. यामागील विज्ञान सांगायचं तर ताशी 60 किलोमीटर वेग म्हणजे गाडी एका सेकंदात जवळपास 16 ते 17 मीटर पुढे जाते. म्हणजे 2 सेकंदात तब्बल 33 मीटर? होय, 2 सेकंद डोळे रस्त्यावरून हटवून फोनकडे पाहणं याचा थेट अर्थ 33 मीटरचा रस्ता पूर्णपणे आंधळेपणाने पार करणं. या अंतरात समोरची गाडी अचानक थांबू शकते किंवा एखादं लहान मूल रस्त्यावर येऊ शकतं. पण मला हा प्रश्न पडतो की गाडी चालवताना मोबाईल पाहणं धोकादायक आहे हे सर्वांनाच माहीत असतं. म्हणजे डोकं तर चालतं ना आपलं, तरी मोबाईलची रिंग वाजली की हात आपोआप खिशात कसा जातो? मेंदू तिथे आपल्याला का नाही अडवत? कारण निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत मेंदूचा जो लॉजिकल भाग असतो, ज्याला आपण प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतो, त्याला ही सवय बायपास करते. मोबाईल चेक करण्याची ही सवय आपण घरात सोफ्यावर बसून किंवा सुरक्षित ठिकाणी लावलेली असते. प्रत्येक वेळी नोटिफिकेशन पाहिल्यावर मिळणाऱ्या डोपामिनमुळे हाताला ती मसल मेमरी तयार झालेली असते. अच्छा, म्हणजे सवयीला जागा किंवा संदर्भ समजत नाही. बरोबर. दुर्दैवाने आपले स्नायू आणि सवयी परिस्थिती ओळखत नाहीत. आपण घरात सुरक्षित आहोत की वेगात हायवेवर आहोत हा फरक सवय ओळखत नाहीत. गाडी थांबलेली आहे की वेगात आहे हे हाताला कळत नाही करतं. अगदी तसंच. आणि म्हणूनच जस्ट दिस वन्स किंवा फक्त आजच्या पुरतं वाले निर्णय अतिशय धोकादायक ठरतात. हो ना, आजच्या पुरता हेल्मेट नको असं ठरवून जेव्हा एखादा प्रवास सुखरूप पार पडतो तेव्हा शरीराला आणि मेंदूला एक चुकीचा संदेश जातो. तंतोतंत. जेव्हा एखादा नियम मोडूनही शिक्षा मिळत नाही किंवा कोणताही अपघात होत नाही, तेव्हा मेंदूच्या सिस्टीमला वाटतं की अरे वा, हेल्मेट नसतानाही सुरक्षित पोचलो, म्हणजे हा मार्ग पूर्णपणे सुरक्षित आहे. म्हणजे तो अपवाद न राहता एक नवी सवयच बनते. होय. पुढच्या वेळी हा अपवाद राहत नाही, तर तो वर्तनाचा डिफॉल्ट मोड बनतो. हा निर्णय जाणीवपूर्वक घेतला जात नाही, तर सवय तो करून घेते. आता बाह्य सवय आणि मोबाईल हेल्मेट आपण समजून घेतलं, पण हा ऑटो पायलट मोड फक्त बाह्य सवयींपुरता मर्यादित नाहीये. नाही, अजिबात नाही. आता आपण शरीराच्या आतील मर्यादांचा विचार करूया, विशेषतः लांबच्या प्रवासात. पुस्तकात यावर खूप सखोल प्रकाश टाकलाय. हो, शरीराची नैसर्गिक रचना आणि तिला ओलांडण्याची माणसाची जिद्द यांच्यातील हा एक संघर्ष आहे. यावर मला एक व्यावहारिक उदाहरण आठवतं. आपल्याकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी कोकणात जाताना किंवा समजा वीकेंडला महाबळेश्वरला जाताना ट्रॅफिक आणि दुपारचं ऊन टाळण्यासाठी पहाटे 3 किंवा 4 वाजता निघणं हे तर एकदम कॉमन आहे. हो, खूप जण असंच करतात. रस्ता मोकळा असतो, हवा थंड असते. मग यात अडचण काय? वरवर पाहता हा निर्णय लॉजिकल वाटतो ना? हा निर्णय लॉजिकल वाटत असला तरी तो शरीराच्या जैविक घड्याळाचा म्हणजेच बायोलॉजिकल क्लॉकच्या पूर्णपणे विरुद्ध असतो. आणि यावरून एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. कोणता प्रश्न? असा की मानवी शरीर हे सूर्यप्रकाशाच्या चक्रानुसार काम करतं. पहाटे 4 ते 6 ही वेळ अशी असते जेव्हा शरीराचं तापमान सर्वात कमी असतं आणि मेलॅटोनिनची पातळी सर्वोच्च असते. अच्छा, म्हणजे झोपेचा हार्मोन जास्त असतं. या वेळेत शरीराची झोपेची ओढ इतकी तीव्र असते की इच्छाशक्तीही तिथे काम करत नाही. शरीर स्वतःला शटडाऊन करण्याचा प्रयत्न करतच. आणि याच संघर्षातून मायक्रोस्लीपचा धोका निर्माण होतो. पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार मायक्रोस्लीप म्हणजे 1 ते 4 सेकंदांची नकळत लागणारी झोप. अगदी बरोबर. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे चालकाला स्वतःलाही कळत नाही की तो झोपला होता. डोळे उघडे असू शकतात किंवा काही क्षणांसाठी मिटून उघडतात, पण मेंदू काही सेकंदांसाठी पूर्णपणे झोपेत गेलेला असतो. आणि हायवेवरच्या वेगात या 4 सेकंदांची खूप मोठी किंमत मोजावी लागते. जर गाडी 100 किलोमीटर प्रति तास वेगात असेल आणि चालकाला फक्त 4 सेकंड मायक्रोस्लीप आली, बापरे, 100 मीटर. हो, ती गाडी 100 मीटरहून अधिक अंतर पूर्णपणे विना नियंत्रण पार करते. त्या क्षणी स्टेअरिंगवर कोणाचंही नियंत्रण नसतं. आणि आजकालच्या नवीन गाड्यांमध्ये क्रूज कंट्रोल किंवा लेन असिस्ट सारखं आधुनिक तंत्रज्ञान आलंय. हो. मला वाटतं या तंत्रज्ञानामुळे शरीराचा ड्रायव्हिंगमधील थेट सहभाग कमी होतो. हो ना, तोच तर मोठा सापळा आहे. क्रूज कंट्रोल सोयीसाठी असलं तरी जेव्हा चालकाचा पाय ॲक्सिलरेटरवर नसतो तेव्हा हालचाली कमी होतात. म्हणजे शरीराला वाटतं की आता काम संपलं. अगदी. मेंदूला असा सिग्नल जातो की आता आराम करायला हरकत नाही.
यामुळे झोप लागण्याची शक्यता आणखी वाढते. आणि हा धोका फक्त त्याच चालकापुरता मर्यादित नसतो. त्या गाडीच्या मागून जो ट्रक ड्रायव्हर येत असतो हां, तो तुमच्या गाडीच्या टेल लाईट्सवर विश्वास ठेवून गाडी चालवत असतो. पुढचा चालक बायोलॉजिकल क्रायसिसमध्ये आहे हे त्याला कसं समजणार? त्याला अजिबात अंदाज नसतो. आपला एक वैयक्तिक आणि शारीरिक निर्णय रस्त्यावरच्या इतर निष्पाप लोकांच्या आयुष्यासाठी किती मोठा धोका निर्माण करू शकतो हे यावरून स्पष्ट होतं. तर ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय? शरीराच्या मर्यादा आणि स्वतःच्या सवयी पाहिल्यानंतर आता आपल्या या वागणुकीचा रस्त्यावरील इतर लोकांवर कसा परिणाम होतो हे पाहणं गरजेचं आहे. हो, हा एक अतिशय महत्वाचा पैलू आहे. मला नेहमी एक प्रश्न पडतो. आपण रस्त्यावर एखादा भयानक अपघात पाहतो. आपण तिथे हळहळतो, वाईट वाटतं. हां, बरोबर आहे. पण दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तशीच गाडी चालवतो, पुन्हा मोबाईल पाहतो. काल वाटलेलं दुःख आपल्या वागणुकीत बदल का घडवून आणत नाही? मी सांगेन की ह्याचं उत्तर मानवी मेंदूच्या रचनेत दडलेलं आहे. अपघात पाहिल्यानंतर वाटणारं दुःख किंवा भीती आणि गाडी चालवण्याची सवय हे मेंदूच्या दोन पूर्णपणे वेगळ्या भागांमध्ये काम करतात. भीती अमिगडालामध्ये असते तर सवय बेसल गँग्लियामध्ये. म्हणजे हे दोन्ही भाग एकमेकांशी बोलतच नाहीत? साध्या परिस्थितीत नाही. त्यामुळे जोवर एखादी व्यक्ती जाणीवपूर्वक निर्णय घेत नाही तोवर तिचा डिफॉल्ट मोड बदलत नाही. आपण फक्त दुसऱ्याला दोष देतो पण सवय तीच राहते. आणि यामुळेच रोजच्या दुर्लक्षित चुका किंवा ऑर्डिनरी व्हायलेशन्स वाढतात. होय, साध्या वाटणाऱ्या चुका, जसं की समोरून गाडी येत असतानाही हायबीम सुरू ठेवणं, हा मला क्लिअर दिसतंय ना, मग झालं, असा विचार केला जातो. अगदी. समोरच्या चालकाला त्या काही सेकंदांसाठी पूर्णपणे अंधत्व येतं याचा विचारच केला जात नाही. किंवा दुसऱ्या गाडीला घाबरवण्यासाठी किंवा स्वतःची चिडचिड व्यक्त करण्यासाठी हॉर्नचा शस्त्रासारखा वापर करणं, मोकळ्या रस्त्यावर विनाकारण वेग वाढवणं. या सवयी इतक्या अंगवळणी पडल्या आहेत की त्या चुकीच्या आहेत हेच आपण विसरलो आहोत. पुस्तकात एक खूप चांगला संदर्भ दिलाय. एका दिवसात 86,400 सेकंद असतात. आपण वेळेची किंमत करतो, पैशांचा हिशोब लावतो, पण रस्त्यावरील एक बेजबाबदार सेकंड इतरांच्या जीवाशी खेळू शकतो हे आपण विसरतो. यालाच आपण एम्पथी गॅप किंवा संवेदनशीलतेचा अभाव म्हणू शकतो. स्वतःला एका लोखंडी पेटीत बंद केल्यावर बाहेरच्या जगाशी आपला भावनिक संपर्क तुटतो. हो, समोरच्या गाडीतही एक माणूस आहे ज्याची घरी कोणीतरी वाट पाहत आहे हे लक्षातच राहत नाही. माणूस केवळ स्वतःच्या वेळेचा विचार करतो. आजच्या या चर्चेचा सारांश मांडायचा झाला तर रस्ता सुरक्षेचा मुख्य मुद्दा हा ट्रॅफिक पोलिसांचा किंवा कायद्याच्या अभावाचा नाही. नक्कीच नाही. तर तो मी कोण आहे या ओळखीचा म्हणजे आयडेंटिटीचा आहे. अगदी. जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडलं तर आपल्याला कायदा मोडणारा या मानसिकतेतून बाहेर पडावं लागेल. जोवर आपण या भूमिकेत आहोत रस्ते सुरक्षित होणार नाहीत. मग कोणती भूमिका घ्यावी लागेल? आपल्याला जीवन वाचवणारा म्हणजेच लाईफ सेवर या सक्रिय भूमिकेत जावे लागेल. कायदा मोडण्याची किंवा दंगाची भीती संपली की चुका होतात, पण जीवन वाचवण्याची जबाबदारी स्वीकारली की बरोबर निर्णय घेतले जातात. काय अप्रतिम विचार आहे हा. जेव्हा रस्त्यावर ज्ञानाचा वापर न करता आपण सवयींच्या आहारी जातो तेव्हा हरलेली मॅच पुन्हा खेळण्याची संधी नियती देत नाही. तिथे मानवी जीव पणाला लागलेला असतो. होय, आणि म्हणूनच योग्य वेळी जाणीवपूर्वक चांगले निर्णय घेण्याची सवय लावणं खूप महत्वाचं आहे. नक्कीच. एपिसोडच्या शेवटी एक विचार नक्की करायला हवा. उद्या सकाळी जेव्हा गाडीची चावी हातात घेतली जाईल तेव्हा हा विचार नक्की व्हावा की आपण रस्त्यावर फक्त एक वाहन चालवत आहोत की स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या कुटुंबाचे रक्षक म्हणून बाहेर पडत आहोत. खूपच महत्वाचा प्रश्न आहे हा. कारण रस्ता आपला हेतू पाहत नाही, तो फक्त आपला वेग आणि आपली त्या सेकंदाची सवय पाहतो. डीप डाईव्हच्या या विशेष विश्लेषणाचा निरोप घेताना मला नक्की सांगावंसं वाटेल की हा विषय, ही चर्चा मित्रपरिवारासोबत नक्की चर्चिली जावी. होय, कारण अशा चर्चांमधूनच मोठे बदल घडू शकतात. अगदी. उद्या गाडीचा दरवाजा उघडून सीटवर बसताना फक्त स्वतःला विचारा, आजचा प्रवास सवयींवर चालणार आहे की जाणीवेवर? भेटूया पुढच्या डीप डाईव्हमध्ये.